पुढचं उदाहरण बघूया. पुढील एका वस्तूच्या वितरण व्यवसाय साखळीतील कर बीजक ABC म्हणजे हे ABC मधील वस्तू व सेवा कराच्या आकारणीचे गणन करा. जीएसटी 12%. एकीकडे जीएसटी 12% म्हणजे काय, उत्पादकाने एक वस्तू तयार केलेली आहे, ती त्याने या ए थ्रू म्हणजे या करबीजक ए थ्रू इथे कुठे गेले, वितरकाकडे गेले. वितरक म्हणजे घाऊक व्यापारी वगैरे आपण म्हणतो ना तसं. तर या वितरकाकडे गेले, तर त्याने विकताना 5,000ला विकले. पुढे ह्याने काही अजून हे करून 6,000ला ती वस्तू विकले. रिटेलर म्हणजे दुकानदार वगैरे असतात ज्याच्याकडून आपण घेतो वस्तू, तर त्या रिटेलरने ती 6,500ला विकले. आता ह्या प्रत्येकाने त्याच्यावर 12% टॅक्स लावलेला आहे. तर ते ग्राहकापर्यंत हातात यायला ती वस्तू किती रुपयाला पडली हे आपल्याला काढायचं आहे. काय काय प्रश्न दिलेले विचारलेले, जीएसटी विवरण पत्रक तयार करा. म्हणजे ह्याने किती जीएसटी भरला, मग ह्याने किती भरला जीएसटी, ह्याने किती भरला. आता देय जीएसटी म्हणून आपण एक फॉर्म्युला बघितला होता की आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आधीच्या व्यापाराला भरलेला जो काही टॅक्स असेल तो वजा करायचा. पुढच्या व्यापाराकडून जो आपण टॅक्स घेतलाय त्या किमतीतून तो वजा केल्यावर उरलेली जी किंमत आहे ती आता आपण शासनाला म्हणजे गव्हर्नमेंटला भरायची असते. त्यामुळे इथे प्रत्येक स्टेजला आता हा जो माणूस आहे तो इथे डायरेक्ट शासनाकडे म्हणजे डायरेक्ट गव्हर्नमेंटकडे टॅक्स देणार आहे. त्याच्यानंतर ही वस्तू इथून वितरकाकडे जाईल. मग वितरक काय करणार आहे, ह्या किमतीवर 12% टॅक्स या पुढच्या माणसाकडनं घेणार आहे आणि आधीच्या माणसाला ह्या 5,000 रुपयावर टॅक्स दिलेला आहे ऑलरेडी त्याने. तर आता ह्याच्याकडे किती उरलं एक्स्ट्रा, याच्याकडून जे पैसे घेतले टॅक्स म्हणून त्याच्या वजावट करायची ह्याच्याकडच्या टॅक्सचे पैशांची, आणि मग ह्याच्याकडे जेवढे पैसे उरलेले आहेत टॅक्सचे ते सगळे तो काय देणार, गव्हर्नमेंटला देणार आहे. तर अशा पद्धतीने विवरणपत्र म्हणजे प्रत्येकाने गव्हर्नमेंटला किती टॅक्स दिला हे आपण बघायचं आहे. तर सुरुवातीचा माणूस येतो जो सगळी जी काही किंमत असेल करपात्र किंमत त्याच्यावर 12% टॅक्स घेऊन तो सगळ्याच्या सगळा टॅक्स गव्हर्नमेंटला देणार आहे. सुरुवातीचा जो उत्पादक आहे, कारण ह्याने कुणाकडून ती वस्तू घेतली नाही हा पहिला आहे इथे. त्यामुळे हा सगळा टॅक्स कोणाला देणार आहे, गव्हर्नमेंटकडे देणार आहे. हा कोणाला देणार आहे, काही टॅक्स ह्याला देणार आहे, काही ह्याच्याकडून घेणार आहे, आणि याच्यामधला जो उरेल तो टॅक्स तो काय करणार आहे, उरलेला टॅक्स गव्हर्नमेंटकडे देणार. इथे आता एवढीच साखळी आहे. ही साखळी ऍक्च्युली खूप मोठी असते, बरेच बिझनेसमन मध्ये असतात. तर ते सगळे असंच करतात, समोरच्याकडनं टॅक्स घेतात, आधीच्याला टॅक्स घेतात. या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो गव्हर्नमेंटला देत असतात. तर हे सगळं आपण एक एक काढायचं. आधी ह्याने किती टॅक्स दिला 12% म्हणजे ते बघूया, मग ह्याने किती दिला, मग ह्याने, आणि मग फायनली ग्राहकाला ती वस्तू कितीला पडली ते बघायचं आहे. तर सुरुवात करूया आपण. उत्पादकाची करपात्र किंमत किती होती, करपात्र किंमत बरोबर 5,000 रुपये. म्हणजेच 5,000 रुपयावर त्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायला लागला. तो किती टक्के द्यायचा आहे, 12% द्यायचा आहे. म्हणून जीएसटी 12% द्यायला लागला. कशावर, करपात्र किमतीवर. म्हणजेच 5,000 रुपयांवर त्याला टॅक्स भरावा लागला. म्हणजे तो किती आला, 12×5=60 म्हणजे 600 रुपये. म्हणजे उत्पादकाला जीएसटी द्यावा लागला किती, 600 रुपये. हा 600 रुपये उत्पादक कोणाला देणार आहे, तर डायरेक्ट हा 600 रुपये तो सगळा शासनाला देणार आहे. त्यामुळे उत्पादकाने भरलेला देय टॅक्स किती आहे, 600 रुपये. तो कोणाला, त्याने गव्हर्नमेंटला भरलेला आहे. उत्पादकाने ती वस्तू विकली, आता ती वितरकाकडे आलेली आहे. उत्पादकाने 5,000ला ती विकली इकडे ह्याच्याकडे वितरकाकडे, पण वितरक जो आहे तो कितीला विकणार आहे, ती वस्तू 6,000 रुपयाला विकणार आहे. पण ही वस्तू 6,000 रुपयाला विकायच्या, ही ह्याला विकणार आहे तो रिटेलरला, पण ही कोणाकडनं विकत घेतली, उत्पादकाकडनं. आणि उत्पादकाकडनं विकत घेताना त्याने ह्याला 600 रुपये ऑलरेडी दिलेले आहेत. जे ह्याचे गव्हर्नमेंटला देण्याचे जे पैसे आहेत ते ह्याने ह्याला भरलेले आहेत ऑलरेडी. याने ह्याला ऑलरेडी भरलेले आहेत. आता तो ह्याच्याकडून किती घेतोय ते आपण बघूया. मग त्या दोघांमधला डिफरन्स तो कोणाला देणार, गव्हर्नमेंटला देणार. असं ते सगळे साखळी चालते. त्याच्यानंतर वितरक करपात्र किंमत किती लावतोय वितरक, 6,000 रुपये. मग तो 6,000 रुपयावर रिटेलर कडून टॅक्स घेणार आहे. म्हणून रिटेलर कडून घेतलेला टॅक्स म्हणजेच काय होणार, तो आउटपुट टॅक्स. म्हणून आउटपुट टॅक्स
कुठल्या किमतीवर घेईल तर 6,000, पण किती टक्के? सगळीकडे 12% घ्यायचं आहे, त्यामुळे 12% कशावर तर 6,000 रुपये. म्हणजे त्याचा आउटपुट टॅक्स किती झाला? म्हणजे ह्याच्याकडून हा किती रुपये घेणार टॅक्स म्हणून? 6,000 रुपये किंमत आहेच वस्तूची, प्लस टॅक्स म्हणून किती घेणार आहे तर 1272 म्हणजे 720. म्हणजे हा त्याच्याकडनं आउटपुट टॅक्स म्हणून 720 रुपये घेईल. पण ह्या माणसाने ह्याला ऑलरेडी किती दिलेले आहेत? हे एवढे 600 रुपये दिलेले असतात. हा जो जेवढा टॅक्स भरेल तेवढा टॅक्स हा पुढचा माणूस त्याला दिलेला, पुढच्या माणसाने त्याला दिलेले असतात ऑलरेडी. त्यामुळे ह्याचे त्याला 600 रुपये देऊन झाले, पण ह्याला टॅक्स म्हणून किती मिळाले हातात? 720 रुपये मिळाले. मग 720 मधून 600 रुपये वजा करावे लागतील, म्हणजे उरलेली जी रक्कम आहे ती टॅक्सची आहे, ती त्याच्या हातात आहे, ती आता कोणाला द्यायला लागेल? गव्हर्नमेंटला द्यायला लागेल. म्हणजे गव्हर्नमेंटला देण्याचा ह्याचा टॅक्स किती असणार आहे तर हा आउटपुट टॅक्स त्याला जो मिळाला आहे तो, आणि इनपुट टॅक्स त्याने जो आधीच्या व्यापाराला दिलाय तो, त्याचा उरलेला जो डिफरन्स येतो त्यात तो गव्हर्नमेंटला देईल. म्हणून वितरक जीएसटी किती देईल? जीएसटीची किती रक्कम देणार तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, त्याला ITC असं म्हणतात. इनपुट टॅक्स क्रेडिट मागच्या व्यापाराला त्याने किती दिले? 600 रुपये दिले, आणि पुढच्या व्यापाराकडून किती घेतले? 720 रुपये. त्यामुळे त्याच्याकडे आता हातात किती आहेत? 120 रुपये. त्यामुळे वितरकाचा जीएसटी किती असणार आहे? 120 रुपये. अर्थात जीएसटी 120 रुपये आहे, त्यातला तो निम्मा केंद्र सरकारला देणार आणि निम्मा राज्य सरकारला देणार. म्हणजे 60 रुपये तो केंद्र सरकारला देईल, 60 रुपये राज्य सरकारला. ते नंतर आपण याचं विवरण पत्रक जेव्हा तयार करू तेव्हा ते डिटेल लिहू. आता फक्त कॅल्क्युलेशन करून ठेवूया. त्यामुळे वितरक जीएसटी किती देणार सरकारला तर 120 रुपये. 120 रुपये टोटल जीएसटी, त्यातला 60 रुपये राज्याला आणि 60 रुपये केंद्राला, असा तो जाईल. त्याच्यानंतर वितरक तो रिटेलरला वस्तू विकली त्याने, ठीक आहे. त्याच्यानंतर रिटेलर काय करतोय? रिटेलरने वस्तूची किंमत किती लावली? 6,500 रुपये लावले. 6,500 वर तो ग्राहकाकडनं किती घेणार आहे टॅक्स? 12% टॅक्स त्याच्यावर घेईल, आणि तेवढ्या किमतीला ग्राहकाला ती देईल. पण 6,500 वर 12% ग्राहकाकडनं तो घेईलच, पण हा रिटेलर ऑलरेडी या वितरकाला किती रुपये देणार? 720 रुपये देणार आहे. कारण वितरकाने जीएसटी म्हणून ह्या रिटेलर कडून 720 रुपये घेतलेले आहेत ऑलरेडी, त्यामुळे याचे 720 रुपये ह्याला गेलेले आहेत. आता तो ग्राहकाकडनं किती रुपये घेतोय ते बघूया. मग दोघांचा डिफरन्स जो काही उरेल तेवढा तो शासनाला म्हणजेच गव्हर्नमेंटला देईल. तर रिटेलरची काय किंमत आहे बघूया. रिटेलर करपात्र किंमत आहे 6,500 रुपये. मग 6,500 रुपयावर 12% टॅक्स देईल, तो काय असतो? आउटपुट टॅक्स. किती? 12% घेणार आहे कशावर? 6,500. किती झाली ती? 0 गेलं, 12×5 = 60, 0 हातचे आले 6, 12×7 = 72, 6 = 78, म्हणजे 780. हा झालाय आउटपुट टॅक्स झाला. एवढे मिळाले तेवढे त्याच्या हातात आले, बरोबर आहे, पण त्याने ऑलरेडी 720 रुपये ह्याला देऊन टाकलेले आहेत. आता ह्याच्याकडनं त्याने किती घेतले? 780 रुपये घेतले एक्स्ट्रा टॅक्स म्हणून, पण त्यातले किती रुपये ऑलरेडी ह्याला दिलेले आहेत? मागच्या बिझनेसमॅनला तर 720 रुपये दिलेले आहेत. म्हणजे ह्याच्या हातात आता किती असणार आहेत तर 780 वजा 720 रुपये एवढेच टॅक्सचे पैसे हातात असणार आहेत. ते सुद्धा आता त्याच्या असणार आहेत, ते त्याला गव्हर्नमेंटला द्यायचे आहेत. त्यामुळे ह्याचा देय टॅक्स किंवा गव्हर्नमेंटला देण्याचा टॅक्स किती येणार? म्हणून आता किमती काय काय आल्या ते लक्षात ठेवा. आपल्याला नंतर एका टेबलमध्ये त्या सगळ्या लिहायच्या आहेत. तर आउटपुट टॅक्स त्याला 780 रुपये मिळाला, बरोबर आहे, पण इनपुट टॅक्स मागच्या व्यापाराला त्याने 700 रुपये दिले होते. म्हणून रिटेलरचा एकूण जीएसटी किती येणार तर आउटपुट टॅक्स मायनस ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. त्याला 720 रुपये दिले, त्याचं क्रेडिट आहे ते त्याचं, म्हणजेच किती आलं? 780 वजा 720
बरोबर झाले 60 रुपये. पण हे 60 रुपये जीएसटी म्हणजे काय की 60 रुपये एकूण त्याला जीएसटी द्यायचा आहे. त्यातला अर्धा म्हणजे निम्मा 30 रुपये तो केंद्राला देईल आणि 30 रुपये कोणाला देईल, राज्य सरकारला देईल. अशा पद्धतीने या साखळीतला प्रत्येक व्यापारी सरकारला काही टॅक्स देत जाणार आहे. तो टॅक्स कमी कमी म्हणजे टॅक्स कसा तो कॅल्क्युलेट केला तर लक्षात आलंय, प्रत्येक व्यापारी काय करतो, आधीच्या व्यापाऱ्याला काही टॅक्स देतो आणि पुढच्या व्यापाऱ्याकडून काही टॅक्स घेतो. ह्यामध्ये हा जो पुढच्या व्यापाऱ्याकडनं घेतलेला तो जास्त असतो अर्थात. त्यामुळे तो जो काही डिफरन्स याच्या हातात राहतो, तो जो डिफरन्स राहिलेला असतो तो तो स्वतःकडे नाही ठेवायचा आहे. तो जो डिफरन्स राहिलाय तो आता कोणाला द्यायचा आहे, गव्हर्नमेंटला द्यायचा असतो. आणि सुरुवातीचा जो माणूस असतो तो सगळ्याच्या सगळा टॅक्स जीएसटी काय असतो तो गव्हर्नमेंटला देतो. अर्थात त्याचा अर्धा कोणाकडे जातो, अर्धा जातो केंद्र सरकारकडे आणि अर्धा जातो राज्य सरकार. आता आपण त्याचं थोडंसं असं विवरणपत्र तयार करणार आहोत. सुरुवात कोणापासून केली होती, उत्पादकापासून. उत्पादकाने किती टॅक्स दिला तो बघूया. त्याच्यानंतर वितरक, हे टेबल तयार करायचे. वितरकाने किती दिला, त्याने रिटेलरने किती दिला, आणि नंतर शेवटी ग्राहकाने किती. ग्राहकाने तर सगळ्यात दिला ना, ते सगळे 780चे 780 रुपये सगळे ग्राहकाच्याच शेवटी येतात. ते म्हणजे काय की हे सगळे जण जे कर भरत असतात ते सगळे शेवटी हे ग्राहकाकडूनच या सगळ्या साखळीमध्ये जातात. ते ग्राहक नाही दिलं तरी चालेल. एकूण कर किती गेला, एकूण कर गेला ह्याचाच अर्थ तो ग्राहकाला गेलेला कर, ग्राहकाने दिलेला कर आहे. तो उत्पादकाने सीजीएसटी आणि एसजीएसटी दिला आणि एकूण जीएसटी. एकूण जीएसटीतला हा भाग आपण त्याला दिलेला. असं एक टेबल तयार करायला सांगितले त्यांनी इथे, त्यामुळे आपण असं टेबल तयार करणार. काय काय म्हटलंय की विवरण पत्रक तयार करा. प्रत्येक टॅक्सचं विवरण पत्रक आपण कॅल्क्युलेशन करून ठेवलेलंच आहे. आता विवरण पत्रक तयार करतो. उत्पादकाने सुरुवातीला किती टॅक्स दिला, एकूण 600 रुपये टॅक्स दिला. त्यातला निम्मा कोणाला असतो, केंद्र सरकार आणि निम्मा राज्य सरकार. त्यामुळे तो 300 दिला. त्याच्यानंतर पुढच्या स्टेजला किती झाला होता, 120 रुपये झाला होता ना. त्याच्या पुढच्या स्टेजला 120 रुपये एकूण टॅक्स द्यायला लागला. त्यातला अर्थात 60 रुपये इकडे आणि मग 60 रुपये तिकडे. त्याच्या पुढच्या स्टेजला रिटेलरने किती टॅक्स दिला होता, सरकारला दिलेला टॅक्स 60 रुपये होता. त्यामुळे 30 रुपये यातले आणि 30 रुपये यातले, म्हणजे एकूण टॅक्स किती गेला तर 780 रुपये. आणि हा एकूण टॅक्स कोणाच्या खिशातून जातो, अर्थातच ग्राहकाच्या खिशातून. हे सगळं भरल्यानंतर जी तयार होते किंमत, तेवढ्या किमतीला आपण वस्तू घेत असतो. 0,639 390. सरकारला एकूण टॅक्स म्हणजे राज्य सरकारला एकूण टॅक्स 390 गेला, केंद्र सरकारला एकूण टॅक्स 390 गेला. एकूण 780 टॅक्स दोघांना मिळून गेला. हा 780 रुपये टॅक्स कोणी दिला तर ग्राहकाने दिला. कुठल्या किमतीवर तर ह्या 6500 किमतीवर. म्हणजे ग्राहकाला ती वस्तू कितीला पडली, शेवटी हा सगळा टॅक्स ग्राहकाच्या खिशातून गेलाय. तर ग्राहकाला ती वस्तू किती रुपयाला पडली हे इथे आता आपण लिहूया. म्हणून ग्राहकाला ती वस्तू 6500 प्लस 780 रुपयांना मिळाली. म्हणजेच किती आहे ते 0,8 7 2 7,280 रुपयांस पडली. एवढं सगळे टॅक्स देत शेवटी ग्राहकाला ती वस्तू किती रुपयाला पडली तर 7,280 रुपयाला पडली. आता पुढे विचारलंय की यातली B2B आणि B2C बीजके कोणती. हे तर अगदी सोपं आहे. म्हटलं तसं बिझनेस टू बिझनेस असतात ती सगळी B2B असतात. म्हणजे उत्पादक टू वितरक हे B2B आहे. आता उत्पादक टू वितरक हा पहिला झाला स्टेप, म्हणजे पहिली स्टेप ए स्टेप दिली ना इथे. ए म्हटलंय, ए ही काय झाली तर B2B झाली, B2B बीजक झालं. त्याच्यानंतर वितरक आणि रिटेलर हे दोन्ही पण काय बिझनेसमनच आहेत. रिटेलर हे पण काय झालं B2B बीजक झालं. कारण का हे दोन्ही बिझनेसमन आहेत ना, त्यामुळे B2B झालं. आणि शेवटी कुठे गेली ती वस्तू, रिटेलर कडून
ग्राहकाकडे. फायनली ती ग्राहकाकडे आली आहे म्हणजे ती असणार B2C बीजक. तर हे सगळं झालं उदाहरण म्हणून. तसं मोठं असलं तरी फक्त आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय करायचा होता, टॅक्स कॅल्क्युलेट करायचा होता आणि हे अशा टेबलमध्ये आपल्याला लिहायचं होतं. हे तत्व लक्षात ठेवा फक्त की जी चेन असते त्या चेनमध्ये जेव्हा अशा पद्धतीने ही वस्तू पुढे 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 जाते तेव्हा प्रत्येक जण टॅक्स देत असतो. प्रत्येक जण मागच्या माणसाला टॅक्स देत असतो, पुढच्याकडून टॅक्स घेत असतो आणि मधला जो डिफरन्स राहील तो डिफरन्स तो नेहमी गव्हर्नमेंटला देत असतो. आणि असं करत 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 वस्तू ती येते ग्राहकापर्यंत आणि ह्या सगळ्यांची बेरीज होते त्या आणि मग ती शेवटी वस्तू त्या ग्राहकाच्या हातात येईपर्यंत या रिटेलरने ठरवलेली किंमत प्लस तो वरचा सगळा टॅक्स एवढं मिळून एवढी सगळी रक्कम त्या ग्राहकाला भरावी लागते.